CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2025 तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जवळपास फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती निघाली होती। 1161 जागांसाठी ही भरती निघाली होती, 10वी पास साठी मुलं आणि मुलींसाठी। ठीक आहे, आणि फॉर्म भरणे या भरतीचे झाले आणि ट्रेड्समॅनची ही भरती होती। यामध्ये कुकचे पद होते, स्वीपरचे पद होते आणि सर्वात जास्त महाराष्ट्रातील मुलांनी कुक आणि स्वीपर पदामध्ये यामध्ये फॉर्म भरले होते, कारण की हे 10वीच्या बेसवर हे पद होते। तर CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची या ठिकाणी भरती निघाली होती 1161 जागांसाठी आणि फॉर्म भरणे जे फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये झाले होते आणि अजूनही त्या भरतीचं या ठिकाणी ॲडमिट कार्ड आलं नाही, हॉल तिकीट आलं नाही। तर भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर या भरतीचा ग्राउंड कधी असणार आहे, हॉल तिकीट कधी असणार आहे CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीचं, आणि त्याचबरोबर या भरतीमध्ये आपलं ट्रेड टेस्ट कशा प्रकारे असणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। ग्राउंड किती असणार आहे, यामध्ये उंची किती लागणार आहे, छाती किती असणार आहे, पेपरचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीबद्दल सांगणार आहे। मेन म्हणजे हॉल तिकीट कधीपर्यंत येणार आहे, ग्राउंड कधीपर्यंत होणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतात। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर पहा, CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनच्या 1161 जागांसाठी ही भरती या ठिकाणी फॉर्म भरण्यात आलेले आहे फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये। ठीक आहे, आणि त्याचबरोबर ही जी भरती होती फ्रेशर उमेदवारांसाठी निघाली होती, 10वी पास साठी ही भरती या ठिकाणी निघाली होती। आणि त्याचबरोबर BSF हेड कॉन्स्टेबल मिनिस्टरचं सुद्धा ग्राउंड मे महिन्यामध्ये झालं होतं, नागपूर झालं। ठीक आहे, महाराष्ट्रातील मोठे मोठे सेंटर त्याचबरोबर मध्य प्रदेशमध्ये सुद्धा होते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि अजूनही जे CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचं या ठिकाणी ग्राउंड झालं नाही, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर भरपूर विद्यार्थ्यांची एकच कमेंट होती की सर CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचा ग्राउंड कधीपर्यंत होणार आहे। तर मी तुम्हाला आताच सांगून देतो, तर CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचं जे हॉल तिकीट आहे तर तुम्हाला ऑगस्टच्या एंडिंगला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचं जे ग्राउंड आहे हे आपल्याला ऑगस्टच्या एंडिंगला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। तर आपल्याला संयम या ठिकाणी ठेवायचा आहे, वाट आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे। तर हॉल तिकीट सुद्धा आपल्या या ऑगस्टच्या एंडिंग पर्यंत येणार आहे आणि त्याचबरोबर ग्राउंड सुद्धा CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचं हे ऑगस्टच्या एंडिंगला या ठिकाणी स्टार्ट होण्याचे जास्त चान्सेस या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा। तर CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये आपल्याला ग्राउंडसाठी जे सेंटर भेटणार आहे, तर सेंटर कोणकोणते भेटणार आहे CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनसाठी, तर पहा मुंबई सुद्धा सेंटर आपल्याला भेटू शकते, पुणे सेंटर सुद्धा भेटू शकते, नाशिक सेंटर सुद्धा आपल्याला भेटू शकते, लातूर सेंटर सुद्धा भेटू शकते, त्याचबरोबर नागपूर सेंटर सुद्धा आपल्याला भेटू शकते। तर हे काही सेंटर आपल्याला या ठिकाणी भेटू शकते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि जास्त करून मुलांना नागपूर सेंटर या ठिकाणी भेटण्याचे जास्त चान्स आहे, कारण की त्या ठिकाणी नागपूर सेंटर हे CRPFचं सेंटर त्या ठिकाणी आणि बरेच काही जे सेंट्रल लेवलचे जेवढे पण ट्रेड्समॅनचे जे ग्राउंड आहे तर ते त्या ठिकाणी होते, एक लक्षात ठेवा। कारण की आता सुद्धा BSFचं जे या ठिकाणी BSF हेड कॉन्स्टेबल मिनिस्टरच्या जागा निघाल्या होत्या, त्याचा सुद्धा ग्राउंड नागपूरला होता। CRPFच्या ग्राउंडवर हे या ठिकाणी ग्राउंड त्यांचं होतं। तर आता CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं, यामध्ये सर्वात अगोदर आपलं काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं यामध्ये असणार आहे ट्रेड टेस्ट, तिसऱ्या टप्प्यामध्ये आपली असणार आहे लेखी परीक्षा, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी प्रोसेस आहे। तर CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये आपलं काय असणार आहे, सर्वात अगोदर ग्राउंड आहे। तर पुरुष उमेदवारांना यामध्ये 1600 मीटर रनिंग मारायचे, 1600 मीटर रनिंग आपल्याला 6.5 मिनिटांमध्ये मारायचे। जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग 6.5 मिनिटांमध्ये रनिंग मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्या पण पुरुष उमेदवारांचा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम हा 6.5 मिनिटापेक्षा जास्त जर गेला तर आपल्याला फेल केला जाणार आहे, अपात्र केला जाणार आहे, एक लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे यामध्ये पहिला इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांसाठी। आणि त्याचबरोबर आपण महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 800 मीटर रनिंग आहे आणि 800 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 4 मिनिटांमध्ये मारायची आहे। ज्या पण महिला उमेदवार 800 मीटर रनिंग ह्या 4 मिनिटांमध्ये रनिंग मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्या पण महिला उमेदवारांचा 800 मीटर रनिंगचा जो टाइम हा 4 मिनिटापेक्षा जास्त गेला तर त्यांना फेल केला जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर एवढं काही ग्राउंड CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन मध्ये आहे। आणि उंचीचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 155 सेंटीमीटर लागते, छाती 78 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांसाठी भरली पाहिजे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपलं ग्राउंड घेतलं जाणार आहे। आणि ग्राउंड झाल्यानंतर आपल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये यामध्ये काय असणार, आपली ट्रेड टेस्ट असणार आहे। तर ट्रेड टेस्ट कशा प्रकारे असणार आहे, तर पहा कुकचं यामध्ये पद होतं, कुकमध्ये सर्वात जास्त मुलांनी फॉर्म भरला होता। तर कुकमध्ये आपल्याला पोळ्या बनवून दाखवावं
लागणार आहे, त्यांना भात बनवून दाखवावं लागणार आहे, त्याचबरोबर आपल्याला दाल सांबार या ठिकाणी बनवून दाखवावं लागणार आहे, त्याचबरोबर भाजीसुद्धा आपल्याला बनवून दाखवावं लागणार आहे मिस, त्याचबरोबर आपल्याला चिकनची भाजी त्या ठिकाणी बनवून दाखवावं लागणार आहे, अंड्याची भाजी त्या ठिकाणी बनवून दाखवावं लागणार आहे, खीर आपल्याला बनवून दाखवावं लागणार आहे। हे काही पदार्थ आपल्याला कुक पदामध्ये त्या ठिकाणी ट्रेड टेस्टच्या वेळेस करून दाखवावं लागणार आहे। तर स्वयंपाक आपल्याला ट्रेड टेस्टच्या वेळेस आपल्याला त्या ठिकाणी करून दाखवावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा। त्यानंतरचं जे बूट मेकरचं कॉबलरचं पद आहे, तर यामध्ये बुटाची पॉलिशिंग करून दाखवावं लागणार आहे, हातानं टुलावर आपल्याला तो त्याचा पॉलिश करून दाखवावं लागणार आहे, त्याचबरोबर शिवून सुद्धा आपल्याला दाखवावं लागणार आहे। हे काही काम आपल्याला बूट मेकर कॉबलर पदामध्ये करावं लागणार आहे। त्यानंतर टेलरमध्ये तर आपण पाहिलं टेकिंग मेजरमेंट ऑफ पर्सनल, त्याचबरोबर कपड्याची आपल्याला या ठिकाणी कापड त्या ठिकाणी कापून दाखवावं लागणार आहे। त्यानंतर आपल्याला युनिफॉर्म शिवून दाखवावं लागणार आहे, हे काम करावं लागणार आहे। बार्बरमध्ये जर आपण पाहिलं तर हँडलिंग ऑफ टूल, त्याचबरोबर कटिंग आपल्याला करून दाखवावं लागणार आहे, दाढी तुम्हाला कटिंग केस आपल्याला कापून दाखवावं लागणार आहे, त्याचबरोबर दाढीचे सुद्धा केस आपल्याला कापून दाखवावं लागणार आहे। त्याचबरोबर वॉशरमॅनमध्ये जर आपण पाहिलं वॉशिंग ऑफ क्लोथ, त्याचबरोबर आयरोनिक ऑफ खाकी कॉटन, तर आपल्याला वरती सुद्धा धुवून दाखवावं लागणार आहे। कॉटनची युनिफॉर्म सुद्धा या ठिकाणी धुवून दाखवावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर आपण स्वीपर पदामध्ये जर पाहिलं तर स्वीपर पदामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता, तर स्वीपर पदा हे 10वी पाससाठी होतं फ्रेशर उमेदवारांसाठी। तर यामध्ये आपल्याला झाडू त्या ठिकाणी मारून दाखवावं लागणार आहे, ट्रेड टेस्टमध्ये एका रूममध्ये आपल्याला नेलं जाणार आणि झाडू पोछा आपल्याला त्या ठिकाणी मारून दाखवावं लागणार आहे। त्याचबरोबर आपल्याला संडास त्या ठिकाणी साफ करून दाखवावं लागणार आहे, त्याचबरोबर आपल्याला बाथरूम त्या ठिकाणी साफसफाई करून दाखवावं लागणार आहे। हे काही काम आपल्याला स्वीपर पदामध्ये करावं लागणार आहे। त्यानंतर पेंटरमध्ये जर पाहिलं तर नॉलेज ऑफ कलरचं आपल्याला नॉलेज असलं पाहिजे, सिग्नेचर आपल्याला करून दाखवावं लागणार आहे, पेंटिंग किंवा ड्रायव्हिंग आपल्याला त्या ठिकाणी करून दाखवावं लागणार आहे। हे काही पेंटरमध्ये काम करावं लागणार आहे। कारपेंटरमध्ये जर पाहिलं तर हँडलिंग ऑफ टूल, त्याचबरोबर कटिंग ऑफ वर्ड, त्याचबरोबर फिटिंग पॉलिशिंग अँड फिनिशिंग ऑफ मटेरियल, ठीक आहे। तर हे काही काम आपल्याला करावं लागणार आहे। आणि त्याचबरोबर आपण यामध्ये शेवटी जे आपलं यामध्ये असणार आहे सर्वात अगोदर ग्राउंड, दुसऱ्या टप्प्यामध्ये ट्रेड टेस्ट, आणि ट्रेड टेस्ट झाल्यानंतर आपलं तिसऱ्या टप्प्यामध्ये असणार आहे पेपर। तर पेपर जो हा 100 मार्काचा असणार आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, आणि हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, आणि 2 घंट्याचा टाइम आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे। आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, तर आपल्याला तुक्के सुद्धा मारायचे, आणि सांगायचं एवढंच की आपल्याला 100च्या 100 प्रश्नावर या ठिकाणी टिक करून येत आहे, कारण की पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। निगेटिव्ह मार्किंग जर असते तर जे आपले प्रश्न बरोबर असते तर ते या ठिकाणी मायनस झाले असते, तर पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये। तर अशा प्रकारे संपूर्ण निवड प्रक्रिया सर्वात अगोदर ग्राउंड होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ट्रेड टेस्ट असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये आपला पेपर असणार आहे, चौथ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, पाचव्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। तर CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचं जे ग्राउंड आहे आपल्याला ऑगस्टच्या एंडिंगला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। ऑगस्टच्या एंडिंगला हे ग्राउंड असणार आहे, एक लक्षात ठेवा। त्याचबरोबर आपला हॉल तिकीट सुद्धा एंडिंगला या ठिकाणी ऑगस्टच्या येऊ शकते, ठीक आहे। तर आतापासून तयारी चालू ठेवा, फिजिकलची तयारी आतापासून चालू ठेवा। तर आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। आजचा डेट असताना तो व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।